हिंगोली जिल्ह्यात पाणी टंचाई आणि घरकुल योजनेच्या आढावा बैठकीस गैरहजर राहणं 3 ग्रामसेवकांना महागत पडलंय. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी या प्रकरणी कडक पावले उचलत ग्रामसेवक LM केंद्रे, DR राठोड आणि RS नागरगोजे यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिलेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत पाणी टंचाईसारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याच बैठकीला 1 तास उशिरा पोहोचणाऱ्या इतर 3 ग्रामसेवकांची एक वेतनवाढ रोखण्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा म्हणून शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील अशी चर्चा असतानाच त्यांनी आपला विश्वासू आणि आक्रमक सहकारी दानवे यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला आपली जागा दिल्याची भावना दानवे यांनी व्यक्त केली असून शरद पवार गटाने या निर्णयाला पाठिंबा दिलाय. अंबादास दानवे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. या निकालावर भाष्य करताना संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी लोकशाहीत गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य असल्याचं सांगितलं. भाऊ गमावणे हे आमच्या कुटुंबाचे सर्वात मोठे आणि न भरून निघणारे नुकसान असून त्यापुढे हा निवडणूक पराभव अत्यंत गौण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झालेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 89.99% मतदानाचा टप्पा गाठलाय. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पूर्व वर्धमान जिल्ह्यात सर्वाधिक 92.46% मतदान झालंय, तर हुबळी, नदिया आणि हावडा या जिल्ह्यांमध्येही 90%हून अधिक मतदान झालंय. या टप्प्यात 142 जागांसाठी मतदान पार पडलं. 2021 मध्ये या पट्ट्यातील 123 जागा जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर आपले गड राखण्याचे तर भाजपसमोर मुसंडी मारण्याचे मोठे आव्हान आहे. पहिल्या टप्प्यातही 91.78% मतदान झाले होते. दोन्ही पक्षांनी विजयाचा मोठा दावा केलाय. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी स्पष्ट होईल. टोयोटाने कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आपली नवीन अर्बन क्रुझर टायझर लॉन्च केली असून याच्या 1.0 लिटर टर्बो V ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 12.63 लाख रुपये एक्स शोरूम आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी यात 100 BHP पॉवर देणारे टर्बो इंजिन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह पॅडल शिफ्टर्स दिलेत. 20 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देणारी ही कार दैनंदिन वापरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग्स आणि 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला असून 9 इंच टचस्क्रीन, हेडअप डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग यांसारख्या आधुनिक सुविधांनी ही कार सुसज्ज आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे भविष्य आता संपुष्टात येत असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. पेट्रोलियम आयातीवर होणारा 22 लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकार आता हायड्रोजन, इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देते. वाहन कंपन्यांनी वेळीच पर्यायी इंधनाकडे वळावं, अन्यथा त्यांचे भविष्य सुरक्षित राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. सरकार आता प्रामुख्याने स्वदेशी आणि स्वस्त इंधन पर्यायांवर भर देऊन भारताचे परकीय इंधनावरील अवलंबित्व पूर्णपणे कमी करण्याच्या तयारीत आहे. भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या 657 चोरीच्या प्राचीन मूर्ती अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटवर करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईनंतर सुमारे 132 कोटी रुपये किमतीच्या या कलाकृती मायदेशी परतल्यात. यामध्ये प्रामुख्याने कुख्यात तस्कर सुभाष कपूरच्या जाळ्यातून सोडवलेल्या 17 मूर्तींचा समावेश आहे. परत आलेल्या ठेव्यामध्ये छत्तीसगडमधील $2 दशलक्ष अवलोकितेश्वर मूर्ती आणि उत्तर भारतातून चोरी झालेली $7.5 दशलक्ष भगवान बुद्धांची दुर्मिळ मूर्ती आकर्षणाचं केंद्र ठरली. गेल्या दशकभरातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारताची ही अनमोल संपदा पुन्हा मिळवण्यात यश आलंय.
मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्यासोबतच बँकांना सुट्ट्यांचा मोठा फटका बसणार असल्याने ग्राहकांनी आपले आर्थिक व्यवहार नियोजनबद्ध करणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार महाराष्ट्र दिन, बकरीद आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून महाराष्ट्रात बँकांचे कामकाज एकूण 12 दिवस बंद राहणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील सर्व बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 9 आणि 23 मे रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने व्यवहार ठप्प राहतील. 27 तारखेला बकरीदची सुट्टी असेल. सुट्ट्यांच्या काळात शाखा बंद असल्या तरी नेट बँकिंग, UPI आणि ATM या सेवा अखंडित सुरू राहतील. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची प्रेम कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये नेहाने एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती आणि हा तिच्यासाठी ईश्वरी आशीर्वाद ठरला. अंगद बेदी सुमारे 8 वर्ष नेहाच्या मागे होता, मात्र करिअरवर लक्ष केंद्रित केल्याने तिने वारंवार त्याचे प्रस्ताव फेटाळले होते. अखेर प्रेग्नन्सीच्या बातमीनंतरच या जोडीने 10 मे 2018 रोजी घाईघाईत लग्न उरकलं. नेहाच्या मते जर ती प्रेग्नंट झाली नसती तर कदाचित ही लग्नगाठ बांधलीच गेली नसती. या अनपेक्षित वळणामुळेच तिला अंगद सारखा जोडीदार मिळाला. आज ही जोडी 2 मुलांसह सुखी संसार करते. IPL 2026 राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग एका खळबळजनक वादात अडकलाय. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भारतात सिगारेटवर पूर्णपणे बंदी असल्याने या प्रकरणाला गंभीर कायदेशीर स्वरूप आलंय. सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 नुसार पहिल्यांदा हा गुन्हा केल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 लाख रुपये दंड होऊ शकतो. BCCIने या प्रकरणाची दखल घेतली असून कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत असे बेजबाबदार वर्तन केल्याबद्दल परागवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. या वादामुळे परागचे कर्णधारपद धोक्यात आले असून सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होते.